नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. MPSC मार्फत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अत्यंत महत्त्वाचं असं एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. हे आहे आजचं 1 ऑगस्ट 2026. जे विद्यार्थी विशेषतः तांत्रिक च्या परीक्षेसाठी अभ्यास करत असेल, जसं AMUI आहे किंवा या ठिकाणी फिशरीज आहे, तर त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं असं हे नोटिफिकेशन आहे. हे नेमकं कशाच्या बाबतीत आहे ते आपण इथं डिस्कस करू. आता यामध्ये या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण, ओके, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो निर्णय काढला होता 5 मे 2026 नुसार विविध प्रकारचे संवर्ग जे आहेत ते ऍड झालेले आहेत. मग आयोग काय म्हणतोय, नवीन संवर्गाचे मागणी पत्र कार्यालयास प्राप्त होत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की सध्या ज्या जागा आहेत त्या डेफिनेटली काय आहे, त्या वाढणार आहेत. तर नवीन संवर्गाचे मागणीपत्र कार्यालयास प्राप्त होत आहे. सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट 28 ते ठिकाणी 73 जो काही सामान्य प्रशासनाचा नियम होता, तर त्यामध्ये 28 ते 63 मध्ये शासन सेवेतील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदभरती करता सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदासाठी प्रशासकीय आणि विशिष्ट तांत्रिक स्वरूपाची शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रशासकीय व तांत्रिक पदभरती करता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या विद्यमान परीक्षा योजनेमध्ये बदल करणे आवश्यक ठरते. ठीक आहे, म्हणजे सरकार म्हणजे आता जी काही हे आलेली आहे, जाहिरात आलेली आहे गट क ची, त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी की सिलेबसमध्ये कुठलाही प्रकारचा बदल नाही, फक्त यामध्ये प्रीलियम सेम असणार आहे. मेन्समध्ये या ठिकाणी डिफरंटली काय आहे, बदल करण्यात आलेला आहे. तो काय आहे तो आपण इथं बघू. सदर बदलाच्या अनुषंगाने शासन सेवेतील गट क संवर्गाची परीक्षा पद्धती खालीप्रमाणे राहील. कारण आपली जी परीक्षा आहे ती 25 ऑक्टोबरला होणार आहे. मग त्यामध्ये नेमके काय बदल असतील हे सांगितलेलं आहे बघा. हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. ठीक आहे, पहिला मुद्दा आहे परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाकरता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे सगळ्या पदासाठी काय आहे, एकच संयुक्त परीक्षा असणार आहे. तलाठी असू द्या किंवा लिपिक असू द्या, फिशरीज असू द्या किंवा AMUI असू द्या, या सगळ्यांसाठी प्रीलियम जे आहे ते एकच असणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये पुढे हा झाला एक पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. जसं तलाठी असेल, लिपिक असेल, यांच्यासाठी एकच परीक्षा असते. ठीक आहे असेल. तिसरं, तांत्रिक संवर्गासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या, जसं AMUI आहे, ओके, एक्झाम्पल मध्ये AMVI असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. ओके, AMUI साठी काय आहे, ते डिप्लोमा अदरवाइज इंजिनिअरिंग पाहिजे. तर मग अशी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गासाठी त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाची एकच सेवा याप्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे टेक्निकल हे आहे पोस्ट आहे त्यांच्यासाठी स्पेशल मेन्स ही अलग असणार आहे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा बघू आपण. 4 नंबरचा मुद्दा आहे पूर्व परीक्षेचा निकाल. आता पूर्व परीक्षेचा निकाल कसा असेल, तर पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गाच्या एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. आता यामध्ये काय आहे, हे पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गाच्या एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. सेकंड, तांत्रिक संवर्गाचा संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी जे टेक्निकल पोस्ट आहेत, जसं फिशरीज असेल किंवा AMVI असेल, यांचा जो काही कट ऑफ आहे तो काय असणार आहे, या ठिकाणी डिफरंट असणार आहे. जनरल यामध्ये लिपिक असेल किंवा तलाठी असेल किंवा इतर जे पदं आहेत, तर त्यासाठीचा जो कट ऑफ आहे तो अलग असेल. टेक्निकल वाल्यांचा कट ऑफ जो आहे तो अलग असणार आहे, असं आयोग सांगतो. ठीक आहे, नेक्स्ट, आता मुख्य परीक्षेचा जो निकाल आहे, हे झालं प्रीलियमचा निकाल कसा लागेल, कट ऑफ कसा असणार आहे, या ठिकाणी कॉमन, त्याचबरोबर टेक्निकल वाल्यांचा स्पेशल असणार आहे. मुख्य परीक्षेचा निकाल संवर्ग सेवा निहाय प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, संवर्गानुसार मुख्य परीक्षेचा निकाल असेल. आता पुढे हे उपरोक्त बदलाच्या अनुषंगाने गट क सेवेतील पदभरती करिता सविस्तर सुधारित परीक्षा योजना लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, आता यामध्ये हे
सुधारित परीक्षा योजना म्हणजेच काय असणार आहे, आता जे समजा लिपिक आहे किंवा या ठिकाणी तलाठी आहे यांच्यासाठी मेन्स जी आहे सध्या तीच असणार आहे, ठीक आहे, 200 200 400 मार्काची. पण बाकीची जी आहेत किंवा AMAची सुद्धा ऑलरेडी टेक्निकलचा सिलेबस आहे, बाकीच्यांचा ज्यांचा सिलेबस नाही फिशरीजवाल्यांचा त्यांचा सिलेबस आता काय आहे येऊ शकतो, ठीक आहे. तर हा बदल जो आहे अपेक्षित आहे आणि तो जो सिलेबस आहे तो दिला जाणार आहे. सेकंड, आयोगाच्या दिनांक 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा 2026 अंतर्गत गट क सेवेतील विद्यमान संवर्गाव्यतिरिक्त विविध नवीन संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता उदाहरणार्थ मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, अभियांत्रिकी पदवी, विज्ञान शाखेतील पदवी, पदवीसह टंकलेखन अर्हता इत्यादी आवश्यक असलेल्या संवर्गाकरता एकच संयुक्त परीक्षा जी आहे, संयुक्त पूर्व परीक्षा व एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. ओके, आता यामध्ये की मुख्य मुद्दा काय आहे त्यामध्ये की सामान्य प्राप्त, ओके, मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी असेल किंवा याच्यामध्ये की यांच्यासाठी काय असणार आहे, एकच परीक्षा असणार आहे. तसेच विशिष्ट तांत्रिक स्वरूपाची शैक्षणिक अर्हता असलेल्या तांत्रिक संवर्गातील, जसं आता याच्यामध्ये काय हे कॉमन असेल, ठीक आहे, म्हणजे जसं तलाठी आहे, ओके, तलाठी असेल किंवा लिपिक असेल यांच्यासाठी काय आहे मेन्स सगळ्यांची एक असेल. पण दुसरं या ठिकाणी अजून एक सांगितलेलं आहे, सेकंड हा एक पॉईंट झाला पहिला. सेकंड, विशिष्ट तांत्रिक स्वरूपाची शैक्षणिक अर्हता असलेल्या तांत्रिक संवर्गाकरता उदाहरणार्थ, ओके, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क संवर्गातील संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की पूर्व परीक्षा जी आहे त्या ठिकाणी सगळ्यांसाठी काय असणार आहे, पूर्व परीक्षा कॉमनच असणार आहे. पण मेन्स जी आहे ते या टेक्निकल वाल्यांची मेन्स जी आहे ती डिफरंट असेल, यांचा कट ऑफ सुद्धा काय आहे डिफरंट लागणार आहे. ठीक आहे, परीक्षा घेण्यात येईल. नव्याने समाविष्ट केलेल्या तांत्रिक संवर्गाची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, आता याचा अभ्यासक्रम सुद्धा येणार आहे. ऑलरेडी AMAचा अभ्यासक्रम आहे तो काही बदलणार नाही, पण बाकीचे जे आहेत नवीन जे पद ॲड होत जातील त्याच्या बाबतीची शैक्षणिक अर्हतानुसार काय होऊ शकतं, सिलेबस येऊ शकतो. तिसरा पॉईंट आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये दिनांक 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये नव्याने समावेश झालेल्या संवर्गाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन यापूर्वी प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हताच्या आधारे उमेदवार ज्या ज्या संवर्गासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरेल त्या त्या संवर्गाकरता त्याची उमेदवारी विचारात घेण्यात येईल. यास्तव प्रस्तुत परीक्षेमध्ये जरी नवीन संवर्गाचा समावेश झाला तरी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अथवा पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की समजा एखादा अभियांत्रिकीवाला आहे, इंजिनिअरिंगवाला आहे, तो इंजिनिअरिंगवाला सगळ्यासाठी काय होणार आहे, लायबल असणार आहे किंवा अप्लिकेबल असणार आहे. मग तो त्याच्याकडे जर लिपिकचे सर्टिफिकेट असेल तर तो लिपिक पण देऊ शकतो, तलाठीला पण बसू शकतो, AMAला सुद्धा बसू शकतो, मेकॅनिकल डिग्रीवाला किंवा इंजिनिअरिंगवाला एक्झाम्पल झाली. ठीक आहे, फोर्थ पॉईंट आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तांत्रिक गट क संवर्गाकरता दिनांक 23 ऑगस्ट 2016 रोजी अधिसूचित सेवा प्रवेश नियमानुसार प्रस्तुत संवर्गाकरता मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ओके, फिशरीच्या बाबतीमध्ये काय आहे, आपल्याला कमान द्वितीय श्रेणीची पदवी धारण करणे आवश्यक आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमधील परिच्छेद नुसार सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तांत्रिक गट क संवर्गाकरता या ठिकाणी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांचे अपियर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. म्हणजे ते या ठिकाणी अपियर आहेत, लास्ट इयरला आहेत, ते पण या ठिकाणी इथं अप्लिकेबल असतील. तथापि सदर उमेदवारांनी मुख्य परीक्षेवेळी काय आहे PFSC शाखेतील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी सादर करणं अनिवार्य असेल. ठीक आहे, तर हे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे आता याच्यामध्ये शेवटचा जो परिच्छेद आहे महत्त्वाचा आहे
की सध्या स्थितीत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समाविष्ट संवर्गाकरिता पूर्व व मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येईल. ठीक आहे, आता यामध्ये महत्त्वाचं आहे बघा काय सांगितलेलं आहे की पहिला मुद्दा की उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, कर सहाय्यक, विधी नियुक्त प्राधिकारी न्याय लिपिक टंकलेखक, त्याचबरोबर तलाठी, वरिष्ठ अभिलेखपाल, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. आता या सगळ्यांची काय असणार आहे, एकच प्रिलिम आहे. सगळ्यांची एकच प्रिलिम असणार आहे, जी कधी आहे 25 ऑक्टोबरला आहे. ठीक आहे, सर्वांची एकच प्रिलिम आहे. पण मुख्य परीक्षा, आता मुख्य परीक्षा काय आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क व सहाय्यक मत्स्य विकास प्राधिकारी तांत्रिक गट क संवर्ग वगळून उर्वरित सर्व पदाकरता एकच मुख्य परीक्षा असणार. म्हणजे या ठिकाणी AMUI आणि हे मत्स्यवाले जे आहेत ह्या दोघांच्याच फक्त काय आहे, मेन्स जे आहे ते डिफरंट असतील. या दोघांचेच कट ऑफ जे आहे ते सुद्धा डिफरंट लागतील. ठीक आहे, आणि बाकीच्यांसारखी काय आहे, सेमच या ठिकाणी मेन्स असणार आहे. स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे. यामध्ये या टेक्निकलवाल्यांची स्वतंत्र, त्याचबरोबर सर्व संवर्गामधली एकच मुख्य परीक्षा असेल, बाकीच्यांची राहिलेली. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे जे स्ट्रक्चर आहे हे देण्यात आलेलं आहे. आणि शेवटी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेसंदर्भात होणाऱ्या सुधारणाबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर काय आहे हे विद्यार्थ्यांनी पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्व उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाच्या ज्या बॅचेस आहेत आपण लॉन्च केलेल्या आहेत, सगळ्यांसाठी एकच परीक्षा असणार आहे. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मराठी आणि इंग्लिशमध्ये आपल्या बॅचेस अवेलेबल आहेत. नोट्ससुद्धा इंग्लिश मराठीमध्ये असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीजसुद्धा इंग्लिश मराठीमध्ये असणार आहे. अशी परिपूर्ण होलिस्टिक जी बॅचेस आहेत ते सुरू आहे. ह्याचे डेमो लेक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता. जसे की AMUI स्पेशल वर्दी बॅच आहे 3.0 आणि रेग्युलर फी 5000 आहे, परंतु सवलत फक्त सध्या 999 आहे. त्यानंतर तलाठी या पदासाठी 2999 वाली जी फी आहे ती आपण कमी केलेली आहे 999. त्याचबरोबर विजेता बॅचसुद्धा आहे. तशा या सगळ्या बॅचेस जे आहे त्या प्रिलियम त्याचबरोबर मेन्सच्या सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.